आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन मेशने यांचा. कृषीवाणीमध्ये सेंद्रिय कर्बाचे शेतीसाठी फायदे याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध पीक अवशेषांचा, मृत प्राण्यांच्या शरीराचा तसेच शेणखत, कंपोस्ट खते, गांडूळ खत, आच्छादन पिके, हिरवळीचे पिके, जैविक खते यांचा वापर केला जातो. सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये किंवा अवशेषांमध्ये वनस्पतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु काही वनस्पतींच्या अवशेषांना कुजवण्यात जास्त वेळ लागतो. त्याचे कारण त्यातील कर्ब आणि नत्र यांचे गुणोत्तर किती आहे यावर त्यांच्या कुजण्याचा वेळ ठरतो. फायदे: सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना एकत्र धरून ठेवल्याने जमिनीची धूप कमी होते. त्यामुळे मातीचा वरचा सुपीक थर दीर्घकाळ टिकून राहतो. मातीत गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून टाकलेले पीक अवशेष कुजण्याचा वेग वाढतो. सेंद्रिय पदार्थांनी मातीच्या कणांना एकत्र बांधून ठेवल्याने जमिनीची सच्छिद्रता वाढते. जमिनीची सच्छिद्रता वाढल्याने मातीची जलधारण क्षमता कित्येक पटीने वाढते. जमिनीची सच्छिद्र आणि त्याचा परिणाम जमिनीच्या आतील भागात ऑक्सिजनचे प्रमाण वाढून पांढऱ्या मुळांना भरपूर उपलब्ध होतो. सेंद्रिय कर्ब जमिनीचे आरोग्य म्हणजेच जैविक, भौतिक आणि रासायनिक रचना टिकून ठेवते. परिणामी पिकांच्या उत्पादन क्षमतेत सातत्य राखून उत्पादन वाढण्यासाठी आणि सशक्त झाड वाढण्याची क्षमता निर्माण होते. आताच आपण सेंद्रिय कर्बाचे शेतीसाठी फायदे याविषयीची ही माहिती जाणून घेतली. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता सचिन मेशने यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया महाविस्तार AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर याविषयी अनंत देशमुख उपकृषी अधिकारी अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधूंनो, आज AI म्हणजेच
आपण ज्याला म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सगळ्या क्षेत्रात आजकाल व्हायला लागला आहे आणि याच विषयाला अनुसरून आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे अनंत देशमुख, उपकृषी अधिकारी अकोला यांना, आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या AIचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण आपल्या शेतीच्या क्षेत्रात कशा पद्धतीनं करू शकतो. आपल्या स्टुडिओमध्ये देशमुख साहेब उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. सर, AI आज युवक जे आहेत किंवा युवती जे आहेत त्यांच्या खूप दैनंदिन जीवनात खूप म्हणजे महत्त्वाचा भाग झालेला आहे. त्यांच्यापुढे कोणताही प्रश्न निर्माण झाला की ते AIकडे जातात आणि तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यातून ते मार्ग शोधतात. आता शेती संदर्भात असे कोणते आव्हानं आहेत की ज्याच्यामुळे शेतकऱ्याला AIचा फायदा होऊ शकेल? नक्कीच. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जे शेतीसाठी अग्रगण्य राज्य म्हणून आपण त्याला समजतो. मात्र शेतकऱ्याचं उत्पन्न जे काय उत्पादन आहे त्याच्यामध्ये काही आव्हानं निश्चितच या शेतीमध्ये आहेत. तर त्याच्यात आपण जर विचार केला तर त्यांचं येत असलेलं कमी उत्पन्न, हवामानातील जी अनिश्चितता आहे, त्याच्यानंतर बाजारपेठेतील अस्थिरता आहे आणि माहितीचा अभाव आहे. यामुळे अनेक आव्हानांचा सामना शेतकऱ्यांना या ठिकाणी करावा लागतो. आणि हे जे आव्हानं आहेत हे आव्हानं डोळ्यासमोर ठेवूनच या कृषी क्षेत्रामध्ये या AIचा वापर आता होतो आहे. देशमुख साहेब, मला एक सांगा की शेतकऱ्यांनी AIचा वापर, आता तुम्ही जे आव्हानं सांगितले तर त्या आव्हानाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी AIचा वापर केला पाहिजे या दृष्टीनं तुमच्या विभागानं किंवा महाराष्ट्र शासनानं कोणतं पाऊल उचललं? शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसमोरील जे आव्हानं आहेत ते आव्हानं डोळ्यासमोर ठेवून महाविस्तार AI हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेलं एक स्मार्टफोन मोबाईल ॲप आहे. आणि AI म्हणजे आपल्याला माहीत आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि अशी ही एक संगणक प्रणाली आहे जी माणसासारखी विचार करते, शिकते आणि त्याच्यातून निर्णय घेते. आणि हे जे ॲप शासनाच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं आहे, हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाईम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतीचं मार्गदर्शन हे मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून या ठिकाणी देण्याचं काम करते. आणि हे जे ॲप आहे हे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधीच्या ज्या काही सर्व गरजा आहेत ह्या एकाच ठिकाणी पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेलं एक चांगलं ॲप आहे. आणि हे ॲप मराठी भाषेमध्ये असल्यामुळे निश्चितच ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनासुद्धा हे ॲप वापरणं अतिशय सोपं झालेलं आहे. आता हे ॲप जे तुम्ही तयार केलेलं आहे हे खरंच म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्र शासनानं हे जे पाऊल उचललं तर शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. परंतु देशमुख साहेब, हे जे ॲप तुमचं आहे तर हे ॲप ज्या दृष्टीनं तुम्ही तयार केलं तर ॲपचे म्हणजे शेतकऱ्याला कोणत्या पद्धतीनं याच्यात बेनिफिट होईल किंवा या ॲपचे तुमचे उद्देश काय आहेत ते आम्हाला सांगा. हे ॲप तयार करण्यामागचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्याला शास्त्रीय आणि अचूक शेतीसाठीचं जे काही डिजिटल सहाय्य आहे, ज्याला आपण डिजिटल मार्गदर्शन म्हणू, ते देण्याचं काम हे ॲप या ठिकाणी करत असते. आता हे जे ॲप आहे तुमचं तर यात शेतकऱ्यांची नेमके म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण बोट ठेवून सांगू शकतो की या ठिकाणी शेतकऱ्याला फायदा होईल, तर त्यामध्ये कोणकोणते फायदे शेतकऱ्याचे होऊ शकतात किंवा AI काय करणार आहे तर शेतकऱ्याच्या वतीनं निर्णय घेणार आहे आणि तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सांगणार आहे की आपण हे केलं तर तुम्ही असा तुमचा फायदा होऊ शकतो. तर यात कोणकोणत्या बाबी तुम्ही अधोरेखित कराल की यामध्ये शेतकरी या AIचा किंवा या तुमच्या महाविस्तार ॲपचा फायदा घेऊ शकेल? आपण जर या ॲपचा जर विचार केला तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे, यात फार काही जास्त किचकट गोष्ट नाही. संगणकाची अशी जी क्षमता असते ती आपलं हवामान, आपली माती आणि पिकांचा जो डेटा आहे त्याचं विश्लेषण करून त्याचा शेतकऱ्यांना योग्य सल्ला देण्याचं काम या ठिकाणी करत असते. म्हणजे एक प्रकारे हा काय आहे, एक स्मार्ट सल्लागार आहे आपल्या शेतकऱ्यांचा.
जो तुमच्या शेतातील प्रत्येक गोष्ट लक्षात घेतो आणि तुम्हाला सर्वोत्तम निर्णय घेण्यास त्या ठिकाणी तो मदत करतो. आणि याच्या माध्यमातून आता आपल्याला AI जे महाविस्तार ॲप शासनानं आपल्या या शेतकऱ्यांसाठी जे आणलेलं आहे त्याचे प्रामुख्यानं आपल्याला जर फायदे जर बघायचे म्हटले, आता कसं आहे, हा जर आपण विषय घेतला देशमुख साहेब, तर शेतकऱ्याचं एकच लक्ष असते की आपल्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. आणि आपल्या उत्पन्नात जर वाढ घडवून आणायची असेल तर त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर उत्पन्नात वाढीच्या दृष्टीनं शेतकऱ्याला AIचा कसा उपयोग करता येईल ते आम्हाला थोडक्यात सांगा. अगदी बरोबर आहे. कारण शेतकऱ्याचा कुठलाही तो माल उत्पादित करतो किंवा कुठलंही पीक घेतो तर त्याचा उद्देश एकच असतो की त्याचं उत्पादन हे वाढलं पाहिजे. आणि हा जो महाविस्तार AI ॲप आहे हा नेमकं शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल ही जी आहे गोष्ट, ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तो काम करत असतो. आणि आता एक जर विचार केला तर शेतकऱ्यांचं उत्पादन जे काही उत्पन्न आहे किंवा उत्पादन आहे तर ते कमी होण्याचे जे काही कारण आहेत त्या कारणांवर हा महाविस्तार जो AI ॲप बनवलेला आहे तो त्या कारणांवर काम करतो. आणि त्या कारणांमध्ये ज्या काही त्रुटी आहेत किंवा ज्याच्यामुळे शेतकरी आपलं उत्पादन घेण्यामध्ये ज्याला ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचं काम हे ॲप या ठिकाणी करत असते. आता दुसरी बाजू म्हणजे प्रत्येक वेळेस बोललं जातं की उत्पादनात वाढ झाली पाहिजे परंतु खर्चात घटही झाली पाहिजे. म्हणजे दुसरी बाजू म्हणजे एकच आहे, खर्चात घट होणे म्हणजेच एक प्रकारे उत्पन्नात वाढ होणे. तर खर्चात घट होण्याच्या दृष्टीने कशा प्रकारे AIची मदत शेतकरी घेऊ शकतील? आता प्रत्येक शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे की माझा खर्च खूप वाढतोय आणि खर्च कमी करणे म्हणजे उत्पादन वाढवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर. आणि खर्च आपला कुठल्या गोष्टीवर नेमका वाढतो हे याचे कारण आपल्याला जाणून घ्यावं लागतील पहिले. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरचा खर्च हे AIच्या माध्यमातून आपण कसा कमी करू शकतो हे सुद्धा आपण जाणून घेऊ. तर आपला जो खर्च वाढतो नेमका हा 2-3 गोष्टीवरचा जास्त खर्च वाढतो. म्हणजे अतिरेकी रासायनिक खतांचा वापर, रासायनिक कीटकनाशकांचा वापर, त्याच्यानंतर तुमचं कीड रोग व्यवस्थापनावरचा जो खर्च आहे, बाजारभाव आपल्याला कळत नाहीत, हवामानाची माहिती आपल्याला योग्य वेळी भेटत नाही, अशा वेळी आपला उत्पादन त्या ठिकाणी हे घटत असते. आणि हे जे 5-7 गोष्टी आपण बघितल्या ह्या त्या शेतकऱ्याच्या खर्चात वाढ करत असतात. आणि ह्या AIच्या माध्यमातून आपल्या महाविस्तार AI ॲपच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टीवरचा जो होणारा खर्च आहे तो या ठिकाणी कमी करू शकतो. म्हणजे पर्यायानं आपण त्याचं उत्पादन आपण हे वाढवू शकतो. बरोबर. आता आपण एक उदाहरण बघू की शेतकऱ्यांचा खर्च वाढण्यामागचं एक प्रामुख्यानं जो घटक आहे तो आहे रासायनिक खताचा वापर. बरोबर. आता कसं होते माहिती आहे का, आता जर आपण शेतकऱ्याचा विचार केला तर प्रामुख्यानं बहुतांश शेतकरी असे आहेत की जे त्यांच्या सोयीनुसार म्हणजे मार्केटमध्ये किंवा बाजारात जी उपलब्धता आहे खताची त्या उपलब्धतेनुसार त्याच्या खिशातील पैशानुसार तो त्या रासायनिक खताचा ते वापर करत असतात. परंतु त्यामुळे काय होते माहिती आहे का की गरज नसताना ज्यावेळी त्या पिकाला त्या खताची किंवा रासायनिक खताची त्या पिकाला त्याची जी काही स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आपण ते खत देऊ शकलो नाही, त्यामुळे तो जो रासायनिक खतावरचा होणारा खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी वाढत असतो. आणि नेमकं या AI ॲपच्या माध्यमातून जर आपण विचार केला किंवा महाविस्तार AIच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर याच्यामध्ये काय होते माहिती आहे का की आपण ज्या गावात राहत असू त्या गावातील आपल्या शेतजमिनीच्या माती परीक्षण अहवाल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यानुसार रासायनिक खताचा वापर याबाबत सविस्तर माहिती त्या ठिकाणी मिळते. आणि हे ॲप आपल्याला सांगते की पिकाला कोणतं खत द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं आणि केव्हा द्यायचं. त्यामुळे खताचं नियोजन सोपं होते आणि आपला जो खर्च आहे त्या खतावरचा तो या ठिकाणी कमी होतो. देशमुख साहेब, पीक नियोजनाच्या दृष्टीनं तुम्ही जे सांगताय की महाविस्तार AI हे ॲप शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मदत करू शकते ते आमच्या शेतकरी बंधूंसाठी सांगा. शेतकरी बंधूंनो, हे जे ॲप आहे ह्या ॲपमध्ये अशी सुविधा दिलेली आहे, त्याच्यामध्ये पीक सल्ला नावाचा एक भाग आहे. त्या भागामध्ये जर तुम्ही गेलात तर आपल्या जमिनीचा प्रकार, आपल्या भागातलं हवामान आणि पाण्याची उपलब्धता पाहून हे ॲप सांगते की या हंगामात कोणतं पीक तुम्ही घेतलं पाहिजे. आणि त्या पिकाचं लागवडीपासून म्हणजे पेरणीपासून ते काढणीपर्यंतचं जे काही तंत्रज्ञान आहे
ते तंत्रज्ञान त्या ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये ते ॲप तुम्हाला त्याबद्दलचं मार्गदर्शन करते. म्हणजेच काय होईल की आपल्याला जर एखादं पीक घ्यायचं आहे, त्या पिकाचं आपल्याला कुठं अडचण आली तर आपण त्या ॲपला जर विचारलं तर ते ॲप आपल्याला त्या पिकाविषयीचं संपूर्ण जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला घर बसल्या त्या मोबाईलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे तो एक प्रकारचा आपल्याला सल्ला होईल आणि त्या माध्यमातून आपलं जे काही पीक आहे त्या पिकाचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे करू शकू. देशमुख साहेब, आणखी मला असं वाटते की सगळ्यात जे शेतकऱ्यांना मदतीची गरज पडते तर पिकांवर किडी आणि रोग ज्यावेळेस येतात त्यावेळेस बरेच शेतकरी काय करतात की त्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्याचं चित्र काढलं जाते पिकाचं आणि ते विद्यापीठाचे तज्ज्ञ असतील, KVKचे असतील, कृषी विभागाचे तज्ज्ञ असतील, त्यांना ते फोटो पाठवतात की अमुक एक कीड आमच्या पिकावर आलेली आहे, अमुक एक प्रकारचा रोग आमच्या पिकावर दिसते, तर याचं निवारण होण्यासाठी हा मी फोटो तुम्हाला पाठवत आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. बऱ्याच वेळा असं असते की ह्या ज्या संबंधित व्यक्ती आहेत तर ह्यांच्याकडे भरपूर क्षेत्र असल्यामुळे ह्या बिझी असतात. शेतकऱ्यांचं उत्तर त्यांना बऱ्याच वेळा भेटत नाही किंवा पाहिजे त्या पद्धतीनं भेटत नाही. तर या पद्धतीनं सुद्धा आपण या तुमच्या महाविस्तार AI ॲपचा वापर करू शकतो काय? बिलकुल करू शकतो. हे कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी इतकं चांगलं ॲप या ठिकाणी तयार झालेलं आहे की समजा तुमच्या शेतामधील एखाद्या पिकावर तुमच्या काही अडचण आली, एखाद्या रोगाचे काही तुम्हाला डाग दिसले किंवा एखादी कीड तुम्हाला तुमच्या पिकावर दिसली तर तुम्ही लगेच त्याचा फक्त फोटो काढायचा मोबाईलमध्ये आणि या ॲपच्या माध्यमातून तो जर तुम्ही अपलोड केला तर हे जे AI आहे हे लगेच तुम्हाला सांगते की हा कोणता रोग आहे आणि त्याच्यावर कुठला उपाय करायला पाहिजे. आणि याच्यामुळे काय होते माहीत आहे का की ह्या ॲपमधला जो AI आहे, जो चॅटबॉट नावाचा जो यामध्ये एक घटक आहे तो काय होतो, त्याच्यामध्ये तुम्ही त्या चॅटबॉटच्या माध्यमातून तुमच्या पिकावरचा जो कीड रोगाचा जो काही तुमचा प्रश्न आहे किंवा कुठलाही प्रश्न असो तो तुम्ही जर त्याला विचारला तर त्याच्यावर ते निदान करते आणि त्याचा तुम्हाला उपाय सुचवते. शेतकरी पिकाचा फोटो अपलोड करू शकतात किंवा मग डायरेक्ट त्याच्यासोबत बोलू सुद्धा शकतात. त्याच्यामुळे काय होते की तुमचं कीड रोगाचं वेळीच निदान होते, म्हणजे वेळेवर निदान होते, त्याला वेळ जात नाही तुमचा आणि त्या वेळेवर निदान झाल्यामुळे तुमचं काय होते की तुमचं जे काही होणारा खर्च आहे जास्तीचा त्या कीटकनाशकावरचा तो खर्च त्या ठिकाणी कमी होतो आणि अनावश्यक कीटकनाशकावर जो होणारा खर्च आहे तो टाळला जातो आणि त्याच्यामुळे पर्यायानं आपलं उत्पादन खर्च त्या ठिकाणी हा कमी होतो. आणि म्हणजे तुमच्या सांगण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या पिकाची आर्थिक नुकसानीची पातळी जी आहे तर ती अगदी योग्य वेळी ओळखल्या जाऊन त्याच्यावर योग्य वेळी उपाययोजना होऊ शकते की तुमच्या पिकात आता फवारणीची अवस्था आहे किंवा नाही हे सुद्धा AI तुम्हाला सांगू शकते असं तुमचं मत आहे ना? बिलकुल बिलकुल. आता देशमुख साहेब, सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात पण ज्यावेळेस बाजारपेठेत आपण आपला माल नेतो तर बऱ्याच वेळेस भरपूर संभ्रम असतात की आजकाल काय झालं आहे की छोट्या मोठ्या प्रमाणात काही शेतकरी काय करायला की वेगवेगळ्या मार्केटमध्ये आपला माल नेऊन विकण्याचा प्रयत्न करू राहिले, परंतु ते तेवढं सहज शक्य नाही की तिथली काय पोझिशन आहे, प्रत्येक बाजारपेठमध्ये काय परिस्थिती आहे, आपला माल जर तिथं गेला, समजा आता आज जर विचार केला तर आपल्याजवळ खूप चांगले रस्ते आहेत की आपला माल आज आपण वाशीसारख्या मोठ्या मार्केटमध्ये नेऊन भाजीपाला तुमचं बागायती माल जो आहे किंवा जे काही तुम्हाला न्यायचं आहे ते नेऊन तुम्ही विकू शकता, कारण आज 12 तासात तुमचा म्हणजे जो नाशिवंत मालसुद्धा आहे तो अशा मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकता. परंतु बऱ्याच वेळा असं होते की आपण ज्यावेळेस तो बाजारपेठेमध्ये माल पोचवतो भाडं आपल्या अंगावर पडलेलं असते आणि मग आपला माल हा नाशिवंत असतो आणि आपल्याला त्या 2-3 दिवसात तो विकणे भाग असते. 2-3 दिवसात त्या मार्केटची काही सुधारणा होत नाही, परिणामी बऱ्याच वेळा शेतकरी घाट्यात पण जातात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे महाविस्तार AI सांगितलं त्याचं या ठिकाणी काय रोल होऊ शकतो, शेतकऱ्याला कशी मदत होऊ शकते ते सांगा. बरोबर. आता हा जो बाजारभावाचा प्रश्न आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आज आहे, कारण तो उत्पादित करू शकतो पण विक्रीची जी काही समस्या आहे त्या उत्पादित केलेल्या मालाची ती त्याच्या समोर फार मोठं संकट त्या ठिकाणी ते आहे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी महाविस्तार AI ॲपमध्ये बाजारभावाची जी काही माहिती आहे आणि सल्ला आहे तो त्या ठिकाणी आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून मिळतो पिकानुसार. पिकानुसार. हे ॲप काय करते की स्थानिक
जे बाजारपेठ आहे आपली स्थानिक बाजारपेठ, जिल्ह्याची बाजारपेठ, इवन तुमचं राष्ट्रीय स्तरावरची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेतील त्या पिकांचे भाव जे आहेत ते तुम्हाला योग्य वेळेमध्ये त्या ठिकाणी दाखवते, रिअल टाईममध्ये ते भाव दाखवते. आणि त्यामुळे काय होतं की बा शेतकरी त्यांच्या मालाची योग्य वेळी आणि योग्य किमतीत विक्री करू शकतो त्या ठिकाणी. आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या दिवशी कोणत्या पिकाला दर चांगला आहे, दर चांगला मिळाला किंवा दर चांगला भेटेल याची सुद्धा माहिती त्या ॲपमध्ये आपल्याला मिळते. म्हणजे काय होईल की मग भाव जर वाढत असतील तर ते आपण त्या भावाच्या हिशोबानं तो शेतकरी तो मार्केटचा अंदाज घेऊन आपल्या मालाचं उत्पादन आहे ते त्या बाजारात तो विकू शकतो. म्हणजे पर्यायानं त्या शेतकऱ्यांसाठी चांगलं दिशादर्शक ॲप या ठिकाणी या बाजारभावाच्या बाबतीत हे आहे. देशमुख साहेब, हे जे ॲप तुम्ही आता सांगतायत, तर आपण ह्या ज्या बाबी सांगितल्या की जसं की तुमचं उत्पादन वाढ, उत्पादन खर्चात घट, रोगावर नियंत्रण, बाजारपेठेची माहिती, या व्यतिरिक्त आणखी कोणत्या बाबी आहेत की ज्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत? सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती आहे हवामानाची. हं. कारण हवामान अंदाज हा या शेतीच्या बाबतीत खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या ॲपमध्ये महाराष्ट्रातील 2060 स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे रिअल टाईम हवामान माहिती मिळते. त्यामुळे काय होते की पेरणी, कापणी, खतांचा वापर यासाठी आपल्याला नियोजन करता येते. दुसरी बाब ही आहे की ह्या ॲपमध्ये कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना तयार केलेल्या आहेत त्या योजनांची सगळी माहिती ह्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते. त्याच्यामुळे काय होतील की शेतकरी त्यांना लागत असलेल्या ज्या काही घटक आहेत त्यांचा लाभ घेऊन आर्थिक आधार त्या ॲपच्या माध्यमातून शेतकरी मिळवू शकतात. त्याच्यानंतर रासायनिक खताचा जो विषय आपण मागं घेतला त्याचं खत मात्रेचं गणक या ॲपमध्ये दिलेलं आहे की तुमच्या पिकाच्या अवस्थेनुसार, तुमच्या जमिनीच्या माती परीक्षणानुसार तुम्हाला जे खत त्या ठिकाणी द्यायचं आहे ते खत किती प्रमाणात द्यायचं आहे हे सुद्धा हे ॲप तुम्हाला काढून देते. म्हणजे तुम्हाला तुमच्या खतावरचा होणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी कमी करते. त्याच्यानंतर गोदामाची व्यवस्था तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आहे हे त्या ॲप तुम्हाला सांगते. म्हणजे तुम्ही उत्पादित केलेला माल जर तुम्हाला स्टोअर करायचा असला तर त्या गोदामामध्ये तुम्ही तो ठेवू शकता. इतकंच नाही तर आता डीबीटी जी योजना चालू आहे शासनाची डीबीटीच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असेल किंवा महाडीबीटी असेल, त्यामध्ये घर बसल्या तुम्हाला त्या योजनेचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज सुद्धा या ॲपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं होते की शेवटी ॲप जो तयार झाला तो शेतकऱ्यासाठी आहे. म्हणजे असं असू शकत नाही की बाबा शेतकऱ्याचे जे मुलं आहेत ते हे ॲप चांगल्या पद्धतीनं हाताळतील, परंतु प्रत्येक शेतकऱ्याला हा ॲप म्हणजे सहजरित्या हाताळता येईल काय याच्याबद्दल मला थोडी शंका आहे, म्हणून मी तुम्हाला विचारतो. हो, हे अगदी सोपं आहे. कारण हे ॲप जे आहे की नाही हे आपल्या मोबाईलमध्ये कुठलाही शेतकरी ते वापरू शकतो. कारण ते संपूर्णतः मराठीमध्ये आहे. आणि आजकाल कसं आहे मोबाईलचा वापर प्रत्येकजण करतोच आणि खूप सारे ॲप आपण त्या मोबाईलमध्ये आपल्या घेतलेले आहेत. त्याच पद्धतीचं हे एक ॲप आहे. आणि आपल्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवर जर आपण गेलो आणि त्याच्यामध्ये महाविस्तार AI याचा जर आपण शोध घेतला आणि ते शोधलं तर ते ॲप आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि ते ॲप फक्त आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे आणि त्याची नोंदणी करायची आहे. बस आपला मोबाईल नंबर टाकून जर आपण त्याची नोंदणी केली तर त्या ठिकाणी ते ॲप तुम्ही वापरू शकता. म्हणजे आपण त्याच्यासोबत जुळले जाऊ. हां, बरोबर. याच्यासाठी आपल्याला कुठलीही अडचण त्या शेतकऱ्याला या ठिकाणी येत नाही. देशमुख साहेब, मला एक शेवटी जाता एक सांगा की काय म्हणजे फ्युचर काय आहे या गोष्टीचं, म्हणजे शेतकरी आणि AI याच्यात तुम्हाला काय वाटते की बाबा काय याच्यात आणखी पुढचं भविष्य काय राहील? भविष्याचा जर विचार केला तर आता जी शेती आहे ही आता शेती AI आधारित शेती सगळी आता होत आहे. कारण AIचा वापर हा बाकीच्या सगळ्या क्षेत्रासारखाच या कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सगळेजण त्याचा करून राहिलो. आणि या महाविस्तार AI ॲपच्या माध्यमातून आता याच्या पुढे आपण जर विचार केला तर आता फवारणीचं तंत्रज्ञान ड्रोन आल्यामुळे एवढं सोपं झालं की ड्रोननं तुमची फवारणी होत आहे. रोबोटिक त्या ठिकाणी एक संकल्पना आहे की तुम्हाला जर काम करण्यासाठी मजुराची उपलब्धता नसेल तर रोबोटच्या माध्यमातून आपल्या शेतीत आपण काम करू शकतो. त्याच्यानंतर तुमचं जे काही तुमच्या शेतीमधलं हवामानाचा अंदाज आहे, तुमच्या पिकाचं जे नियोजन आहे ते त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि कल्पना करा काही वर्षांनी आपली शेती कशी असेल आणि त्याच्यात काय होईल की आताच आपण बघतो
की ॲटोमायझेशन आलेलं आहे. ट्रॅक्टर आपोआप चालते, त्यांना ड्रायव्हरची सुद्धा गरज राहणार नाही. हवामानाचा अंदाज आधीच फोनवर येईल. आपल्या बाजारात कोणत्या दरानं आपला माल विकायचा ते ॲप आपल्याला सांगेल. आणि हे काही स्वप्न नाहीत, ही आपल्या AI शेतीची नव्या युगाची सुरुवात आहे सध्या. माझं असं मत आहे की आता AI शिवाय गत्यंतर नाही. आणि असं म्हणतात ना की जमिनीवर काम करणारा शेतकरी म्हणजे देवाच्या हाताखालचा कलाकार आहे. आता या कलाकाराला नवीन साथीदार मिळाला आहे आणि तो म्हणजे AI आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. आज शेती फक्त मेहनतीवर नाही तर माहितीवरही चालते. त्याच्यामुळे जमिनीशी नातं ठेवा, पण मोबाईल ॲपशी सुद्धा मैत्री करा. का त्याचं कारण असं आहे की ज्ञान हेच उत्पादनाचं खत आहे. भविष्यात तेच आपल्या कामात येणार आहे. नक्कीच देशमुख साहेब, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण माहिती जी दिली, तर ती आत्तापर्यंत आपण मुलाखती घेतलेल्या आहेत, तर त्यापेक्षा आज वेगळं काहीतरी आपण शेतकऱ्यांना सांगतोय असं मला या मुलाखतीवरून वाटतं. कारण तुम्ही जो विषय घेतलेला आहे की तुमचं जे महाविस्तार AI ॲप आहे, तर AI ॲपचा वापर जर शेतकऱ्यांनी केला तर नक्कीच शेतकऱ्यांच्या शेतीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, अशी आपण आशा करूया. आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण महाविस्तार AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर याविषयी अनंत देशमुख उपकृषी अधिकारी अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता एक निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. किसानाने कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हिवाळ्यातील कुक्कुटपालन समस्या आणि उपाय. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर MR वडे, सहयोगी प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुसंवर्धक आणि पशुविज्ञान महाविद्यालय अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 2 45 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 2 45 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करते ते सूरज घोळे.
शेतयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.